नमस्कार. रुचिराच्या आजच्या दिवाळी विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं मी अमित काकडे मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हा साऱ्यांना या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मंडळी, गोवत्स द्वादशीपासून सुरू होणारी ही दिवाळी सलग 5 दिवस या ना त्या निमित्ताने आपण सगळेजण मोठ्या तत्वावर साजरी करत असतो. सहकुटुंब त्याचा आनंद घेत असताना फराळावर ताव तर मारतोच, पण अगदी 20 दिवसांअगोदरपासून सुरू झालेली सजावट, साफसफाई आणि एकंदरीत आकाशकंदिलासाठी घाई, मग रोजची रांगोळी, दिवे लागण, या सगळ्यामध्ये आपण असे काही व्यस्त होतो की मग आपल्याला कळतं दिवाळी सण आहे मोठा, नाही आनंदाला तोटा. सौम्य तेवते पणती पणती, याच रांगोळीच्या रंगात सजली यावर्षीची ही दिवाळी. अनेक पाहुण्यांची रेलचेल तर असतेच, पण दररोज देवाला गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो आणि त्यामुळे घराघरात आजही काही पारंपरिक पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. याच पदार्थांमध्ये काही विस्मरणात गेलेलेही काही पदार्थ आहेत जे महाराष्ट्रातही प्रसिद्ध आहेत आणि इतरही काही राज्यांमध्ये ते वेगळ्या नावानं प्रसिद्ध आहेत. असाच एक पदार्थ आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो कसा बनतो हे दाखवण्यासाठी येत आहेत शेफ आणि इंजिनियर अशी एक वेगळी ओळख असणारे आमचे पाहुणे, जे दिवाळीच्या निमित्तानं खास आपल्या रुचिराच्या स्टुडिओत येत आहेत. चला तर मग स्वागत करूयात आजच्या आपल्या पाहुण्यांचं, शेफ आणि इंजिनियर सागर वामन संजीवनी यांचं. सागरजी या. नमस्कार. 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 दिवाळीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. खूप धन्यवाद. आणि मला आनंद वाटला की लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. आज संध्याकाळी अगदी दिव्या लागण होणार, लक्ष्मीचं पूजन होणार आणि इतकं सगळं असतानाही तुम्ही तुमची स्पेशल रेसिपी दाखवण्यासाठी आमच्या रुचिराच्या किचनमध्ये आलात. खरंच तुमचं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. दोन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही तुमची आवड जोपासतात. प्रोडक्शन मॅनेजर म्हणूनही काम करतायत आणि त्याचसोबत शेफ म्हणून तुम्ही काही पारंपरिक पदार्थांना जपतायत. याची जाण करून देण्यासाठी आज तुम्ही कोणता पदार्थ घेऊन आलेला आहात? तर आज मी दाखवणार आहे लवंग लतिका. लवंग लतिका. हो, लवंग ही अशी आहे की ज्याचा गोडामध्ये सुद्धा खूप छान त्याचा मिलाप होऊ शकतो. वा वा वा. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यांमध्ये हा पदार्थ केला जातो. सेम नाव आहे? नाही, नावं वेगवेगळी आहेत. पश्चिम बंगालमध्ये लबोंग लतिका असं म्हणतात. लबोंग लतिका. लतिका. खाबो खाबो खाबो. आणि उत्तर प्रदेशामध्ये लॉंग लता म्हणून लता. बर बर. हा करायला थोडासा अवघड प्रकार आहे. अच्छा. त्यामुळे अत्यंत निगुतीनं हा पदार्थ करावा लागतो आणि त्याचबरोबर आपलं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये असावं लागतं. पण आज आम्हाला तो जास्त कठीण वाटणार नाही. सांगा का? कारण आमच्यासोबत शेफ इंजिनियर आहेत की. हो, नक्की. चला आपण साहित्य जाणून घेऊया. लवंग लतिकेसाठी साहित्य बघूया. मैदा, बारीक रवा, चवीपुरतं मीठ, साखर, लिंबू, केशर, खवा, लवंग, पिठी साखर. साहित्य कळलं. आपण आता कृतीकडे वळूयात. आपण कुठून सुरुवात करणार आहोत या लवंग लतिका रेसिपीची? तर याचे 3 भाग पडतात. तर पहिला जो आहे तो पाक, साखरेचा पाक आपण करायचा आहे. दुसरं आहे ते सारण आणि तिसरी आहे ते पारी. बर. तर साखरेचा पाक आपण एका साईडला करायला ठेवून देऊ, त्याला थोडा वेळ लागतो. मधल्या काळामध्ये आपण पारीची कणिक मळून घेऊ. ती कणिक मुरेपर्यंत आपण त्याचं सारण तयार करू. बरं बरं, चालेल. या पॅनमध्ये 1 वाटी आपण साखर घेतो आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं. इंजिनिअरिंग तुम्ही कोणत्या ट्रेडमध्ये केली? मी मेकॅनिकलमध्ये केली. मेकॅनिकलमध्ये. अरे वा. ते आता हळूहळू वितळत राहील. मंद आचेवर. मंद आचेवर. बरं. नेक्स्ट आता आपण कणिक मळायला घेऊ. बरं. तुम्हाला ही स्वयंपाकाची आवड कोणाकडून निर्माण झाली? माझी आई.
माझी आई आणि माझे वडील म्हणजे आमच्या घरामध्ये मुख्यतः सगळे स्वयंपाक करण्यात अत्यंत तरबेज आहेत. हो का? हां. वा वा वा. तर मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा पुळणीचा रवा किंवा बारीक रवा आपण म्हणतो हा आपण थोडा घालणार आहोत. याच्यामुळे एक खुसखुशीतपणा येतो पारीला. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालतो चवीनुसार. आणि इथे एक माझी खासियत आहे की मी कुठली करंजी असेल किंवा लवंग लतिकेची पारी असेल तर याच्यामध्ये मी थोडीशी पिठी साखर घालतो. बरं. आता ही पिठी साखर घालण्यामुळे हां, तर पिठी साखर ज्या वेळेला किंवा एकंदरीत हे तळलं जातं त्यावेळेला त्याचं कॅरमलाइज होते साखर. त्यामुळे एक तर रंग चांगला येतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की या पारीला काही चव नसते. बरं. आता आपण मिक्स करूयात. हो. पण त्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही, त्याच्यामध्ये आधी थोडं मोहन घालायचं. बरं. त्यासाठी मी तेल थोडंसं गरम करत ठेवलेलं आहे. केवढं तेल घ्यायचं? साधारण 2 चमचे. बरं. इथे आपल्याला जो बारीक रवा घ्यायचा आहे तो पारीचा खुसखुशीतपणा वाढावा यासाठी घ्यायचा आहे. बरं. त्यामुळे त्याचं प्रमाण हे कमीच पाहिजे. बरं. आता बघा, याच्यामध्ये मी मोहन कमी घातलेलं आहे त्यामुळे याचा एकसंघ अशी मूठ वळली जात नाही. तर आत्ता सध्या हे प्रमाण बरोबर आहे. बरं. म्हणजे मोहनाच्या मोहात पडू नये. नाही नाही, जास्त झालं तर त्याच्यासारखं वाईट काही नाही, सगळी तळणी खराब होईल. बरं. आता थोडं पाणी घालून याची पण आपल्याला पारी जी आहे ही घट्ट मळून घ्यायची आणि जसा मैदा सेट होईल त्यावेळेला तो थोडासा सैल होतो. त्यामुळे आपल्याला इथे जास्त सैल करायचा नाहीये, आपल्याला थोडासा घट्टच ठेवायचा आहे. हा पदार्थ जो आहे हा करायला थोडासा अवघड आहे. अवघड अशा अर्थानं की लवंग लतिका सील करणं व्यवस्थित, ती त्याचा आकार व्यवस्थित ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपली कणिक मळून झालेली आहे. अशा पद्धतीनं ही घट्ट कणिक हवी. तर ही आपण झाकून ठेवू. साधारण किती वेळेसाठी झाकण? अर्धा तास. अर्धा तास पुरे? हो. बरं. छोट्याशा विश्रांतीनंतर भेटूयात. पाहत रहा रुचिराचा हा दिवाळी विशेष भाग. दिवाळीच्या लाडू, करंजा, चकल्या आणि इतर अनेक फराळाचे पदार्थ खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक नवा पण पारंपरिक पदार्थ आज आमच्या किचनमध्ये बनतोय. रुचिराच्या या भागात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. लवंग लतिका कशी बनते पाहूया. तर आता एका साईडला मी पाक करत ठेवलेला आहे. मध्ये मध्ये जरा ढवळून घेऊ आपण आणि दुसऱ्या बाजूला आपण आता त्याचं सारण तयार करून घेऊ. बरं. तर या सारणासाठी 2-3 गोष्टी लागणार आहेत मला. तर इथे काही मी लवंगा घेतलेल्या आहेत. तर या लवंगा मी कुटून घेणार आहे. तर या लवंग्याचा 5-6 घेतल्यात तरी हरकत नाही. बरं. तुम्ही तुमचा व्यवसाय मुक्तछंद या नावाने सुरू केला. हो. हे नाव कसं काय सुचलं? आधी मला मुक्तछंद ज्या वेळेला मी नाव देत होतो त्यावेळेला मला त्या छत्रीखाली अनेक व्यवसाय म्हणजे जसं मला फोटोग्राफीचा शौक आहे तर तो मला त्याच्यामध्ये घ्यायचा होता. त्यानंतर मी म्हणजे हस्ताक्षर माझं चांगलं आहे, मी थोडं सुलेखन पण करतो. अरे वा. मला ते सुलेखन पण घ्यायचं होतं. हे तर आहेच, फोटोग्राफी, सुलेखन आणि माझे लेख हे मला सगळं एकत्र. तुम्ही लेखनही करता? हो, मी लेखन करतो. क्या बात आहे. कुठे आम्हाला वाचायला मिळेल? तर सध्या एका मी वेबसाईटशी निगडीत आहे. तर तिथे माझं दर आठवड्याला एक लेख. कोणत्या विषयावर? जे आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे आता गहू असेल, तांदूळ असेल, दूध असेल तर याचा इतिहास आपल्याला माहीत नसतो. इतिहास म्हणजे काय की आपल्या भारतामध्ये कधी आला, त्याच्यानंतर तिथून पुढे त्याचा प्रवास कसा झाला, मूळ हा भारतीय पदार्थ आहे का, इथपासून सुरुवात आहे. तर त्या पद्धतीनं त्याचं वाचन आणि त्यानुसार त्याचं लिखाण मी एका वेबसाईटवर करत असतो. क्या बात आहे. आणि सोशल मीडियावर तर पोस्ट माझ्या फेमस आहेत. वा वा वा. आता आपण सारण करायला घेऊया. बरं. त्याच्यासाठी एका पॅनमध्ये, तर आता मी माझी दुसरी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. बरं. खवा जो आहे तो खवा आपण
त्याला उष्णता लागली की तो प्रसरण पावतो आणि तो त्या लवंग लतिकेमधनं फोडून ती पारी जी आहे ती फोडून बाहेर येऊ शकतो. बरं. हे टाळण्यासाठी आपण पुन्हा बारीक रव्याचा वापर करायचा. गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि तूप वगैरे काही न घालता हा रवा थोडासा आपण भाजून घ्यायचा. होतं काय की ज्या वेळेला आपण गॅस मध्यम किंवा मोठा ठेवतो त्यावेळेला त्या कणाभोवतीचं जे वरचं आवरण आहे ते भाजलं जातं आणि पोटात तो कच्चा राहतो. अच्छा. आणि म्हणून तो प्रत्येक कण म्हणजे जर आपण शिरा करत असो, अगदी साधा सोपा शिरा, सत्यनारायणाचा शिरा, त्याच्यामध्ये सुद्धा जर रवा व्यवस्थित भाजला गेला नाही तर आपण पाणी घातल्यानंतर तो गिच्चा लागतो, तो असा फुलून येत नाही. मग हा जो रवा आहे हा पोटातून भाजला गेला पाहिजे. पाहिलं का, म्हणजे आज रेसिपी एक बनते पण अनेक रेसिपीसाठी लागणाऱ्या टिप्स आपल्याला सागरजी देत आहेत. त्या टिप्स जरूर तुम्ही नमूद करून ठेवा. खवा आता मी अर्धी वाटी घेतलेला आहे, पण आपल्या एकंदरीत कारण आपण प्रमाण जे आहे त्या पद्धती म्हणजे प्रमाण माझं सांगतो की 18 ग्रॅमचा पारीचा गोळा असतो आणि हा जो असतो तो 10 ग्रॅमचा असतो. बरं. हे प्रमाण जर तुम्ही ठेवलं तर तुमचा लवंग लतिका व्यवस्थित होईल. वा, ह्याच्यात गणित पण आहे बरं का. त्यामुळे आपल्या ज्या पाककृती आहेत त्या स्टँडर्डाईज करणं खूप महत्त्वाचं होतं. बरोबर. म्हणून मी एक सरळ वजन काटा आणला आणि प्रत्येक कृती ही मी 10 वेळा त्या वजन काट्याप्रमाणे करून घेतली. अच्छा. आणि माझ्या वहीमध्ये मी ती सगळी प्रमाणं लिहून ठेवली. बरं. त्यामुळे तुम्ही जसं मगाशी म्हणाल की प्रमाण का महत्त्वाचं आहे, तर ज्यावेळेला तुम्ही व्यवसाय करत असता त्यावेळेला ग्राहकांना एखादी चव त्यांच्या डोक्यात राहिली तर ती लक्षात राहते आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही परत ती रिपीट ऑर्डर द्याल त्यावेळेला ती तशीच चव त्यांना जर मिळाली तर ते खुश होतात. करेक्ट. आपण कुठे राहता? मी ठाण्यात राहता. ठाण्यात राहून मुक्तछंद हा व्यवसाय करून पारंपरिक पदार्थ ते लोकांपर्यंत पोहोचवतात. मी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की रुचिरा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा अनेक रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. तुम्ही देखील स्वयंरोजगार निर्मितीसाठी घरातल्या घरातच असे काही पदार्थ बनवून लोकांपर्यंत पोहोचवू शकता. पण मी जो वापरला आहे तो बिनसाखरे अगोड खवा ज्याला म्हणतात, जो भाजीसाठी वापरतो तो घेतलेला आहे. कारण याच्यामध्ये आपण नंतर आपल्या मताप्रमाणे आपण साखर त्याच्यामध्ये घालू शकतो. मध्ये मध्ये आपण त्या पाकावरही लक्ष ठेवतो. हो. तिकडे पण माझं लक्ष आहे. कसं नातं आहे मुलीचं आणि बाबांचं? मग खूप चांगलं. म्हणजे मी तर म्हणेन की मी खूप सुदैवी आहे की मला मुलगी आहे, हा एक भाग. आणि त्यामुळे तिला पण मी स्वयंपाक करायला प्रवृत्त करतो आणि तिला मी कुठलीही अपेक्षा ठेवत नाही की बाई तुला सगळं पंचपक्वान्नाचं ताट आलं पाहिजे. मी तिला हेच सांगतो की जर तू कुठे हॉस्टेलला गेलीस किंवा कुठेही बाहेरगावी गेलीस तर तुझं पोट तुला भरता आलं पाहिजे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा. आता जसं तुम्ही बघितलं की याला उष्णता मिळाल्यानंतर हा आधी जो घट्ट असणारा खवा होता तो आता हा प्रसरण पावायला लागलाय. बरोबर. पाक आता झालेला आहे. आता याच्यामध्ये पण एक ट्रिक मी सांगणार आहे. आपण हा गॅस बंद केला ना? हो, हा गॅस बंद. स्वाद आणि रंग याच्यासाठी आपण केशर घालतोय. वा 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 वा. तर ती चव कापण्यासाठी, तोडण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी वेगळा इन्ग्रेडियंट. पाकात लिंबू मी फर्स्ट टाइम पाहतोय. हां, तर पाकात लिंबू आहे म्हणजे खूप पद्धतीमध्ये आपण बघितलेलं आहे. पाकात लिंबू हे घालतातच. सुधारस नावाचा एक पदार्थ आहे. तर तो सुधारस हा पूर्वी लग्नाच्या वेळी सीमांत पूजन, ज्याला आपण आजकाल त्याचा अपभ्रंश होऊन श्रीमंत पूजन झालेलं आहे. तर त्या सीमांत पूजनाच्या वेळेला सुधारस हा असायचा आणि असाच पाक केला जातो आणि त्याच्यामध्ये केळ्याच्या चकत्या घालून तो सुधारस केला जातो. तर त्याच्यामध्ये हा लिंबू आपण पिळून घालतो. आता या लिंबामुळे अजून एक फायदा होतो, तो असा की लिंबामध्ये जे ॲसिड असतं त्याच्यामुळे साखरेचं परत क्रिस्टलायझेशन होत नाही. आणि बऱ्याच वेळा तुम्ही बालुशाही खाल्ली असेल तर बालुशाहीमध्ये बालुशाही करताना तो पाकामध्ये कुठलंही हे करत नाही. किंवा सगळ्यात उत्तम उदाहरण केकचं. केकवर आजकाल एक पांढरी ग्लेज बघायला मिळते. तर त्याच्यामध्ये काय करतात की असाच साखरेचा पाक केलेला असतो आणि तो खूप कॉन्सन्ट्रेटेड करतात आणि ज्यामुळे परत ती साखर जी आहे ती क्रिस्टलाइज व्हायला सुरुवात होते. तर आपल्याला ही क्रिस्टलायझेशन नको आहे.
कारण कुठल्याही पद्धतीनं त्या लवंग लतिकेवर साखरेचा थर आपल्याला नको आहे. बरोबर. त्यामुळे आपण लिंबाचे 2 फायदे, एक तर साखर पुन्हा क्रिस्टलाइज व्हायला नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकाला सुरेख आंबटसर चव आली पाहिजे. वा. म्हणून ही आंबट गोड पाक होणार आहे. क्या बात. तर पाक आपला तयार आहे. अजून थोडंसं गरम आहे, त्याला पूर्ण गार होऊ द्या आणि मग आपण याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. आता गार झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण ती पूड घेऊ लवंगेची. घरामध्ये हां मिसेस प्रचंड खुश असते ना तुम्हाला. नाही, ती स्वतः उत्तम सुगरण आहे, त्यामुळे आमच्याकडे काही काही वेळेला स्पर्धा असते की तू चांगलं करतेस का मी चांगलं करतो. वा. मुलगी कोणाच्या बाजूने असते मग? नाही, ती तिच्या आवडीचा पदार्थ जो करेल तिच्या बाजूला. किती घालू? 2 चमचे घाल. तर हे आपण याच पॅनमध्ये एकत्र करून घेऊ, म्हणजे आपलं सारण तयार झालं. चालेल, आता आपलं सारण तयार आहे. आता आपण लाटायला घेऊ. पुन्हा येस, आपण त्या पाऱ्या करायला घेतोय. हे मगाचं तुमचं प्रमाण करेक्ट. 18 ग्राम, 18:10. हां, तेल किंवा पीठ वगैरे काय लावायची काही गरज नसते. बरं. तर ही सरळ आपण पुरी जशी लाटतो तशी लाटा. आता हा एवढा शेप झाल्यानंतर याच्या कडा फक्त आपल्याला लाटून पातळ करायचे आहेत. मधला जो भाग आहे हा तेवढाच जाड पाहिजे. आता हा मी गोळा तयार केलेला आहे सारणाचा. तर हा मी इकडे ठेवून दे. त्याच्यानंतर एका वाटीत आपण पाणी घ्यायचं आणि ती पाण्याचं एक बोट चारी बाजून कडेला लावून घ्यायचं. आता ह्याला आपण आकार द्यायचा. आकार देताना ही जी पारी आहे ही पूर्ण या गोळ्याला झाकली गेली पाहिजे. त्याच्यानंतर इथे कोणती हवा राहता कामा नये म्हणून ह्या साईडनं दाबून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरी जी बाजू आहे ती याच्यावरती आपल्याला घ्यायची. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही आपण इथे सील झाल्यानंतर ही पलटणार आहोत आणि इथे एक नामभर म्हणजे अगदी किंचित पाणी लावायचं चिकटण्यापुरतं. हे जर पाणी जास्त झालं तर ही उमलते. अच्छा. त्यामुळे हे अशा पद्धतीनं लवंग लतिकेचा आकार तयार होतो. आणि हे उघडू नये म्हणून ही लवंग आपण याच्यामध्ये खोसतो. वा. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की ह्याचा बेस जो आहे त्याच्यामध्ये इकडनं बघितलं तर एकावरती 4 पदर आहेत आणि इथे बघितलं तर 2 पदर. बरोबर. म्हणून ही जाडी जी आहे ही आपण थोडी जाड ठेवली. कळलं. मग याचा आकार पण म्हणजे जाडी जी आहे ही इथली पण तेवढीच राहिली आणि इथली पण तेवढीच राहिली. बरोबर. अशा पद्धतीनं ही आपली एक लवंग लतिका तयार झालेली आहे. अशा पद्धती आणि हे झाकून ठेवायची. तर याच्यातलं पाणी सुकलं तर परत ती उघडू शकते. करेक्ट करेक्ट. म्हणून आपण हे नंतर झाकून ठेवूया. बरोबर. खूपच छान. तर आता ही आपली शेवटची झालेली आहे. याला आपण लवंग लावून घेऊ. लवंग लतिका इतकं गोड नाव आणि दिसायला इतकं छान. म्हणजे आपण लवंग युजली माउथ फ्रेशनर म्हणून हो जेवणानंतर वापरतो. आपल्याला हे मध्यम आचेवर तळायचे आहेत. बरं. आता या तळताना सुद्धा आपल्याला हे जे तोंड आहे हा फेस जो आहे हा खाली ठेवायचा आहे. अच्छा. त्याचं कारण असं की ही जी लवंग्याची जी बी असते ही चटकन उडू शकते. लवंग्याची बाजू खाली करून आपण या इथे लवंग पिटिका येईल नाही तर.
तर आपण जसं सांगितलं होतं तसं एका वेळेला जास्तीत जास्त जितक्या तळता येतील तितक्या तुम्ही तळून घ्या. अशा 8-8, 9-9 एका वेळेला तुम्ही तळू शकता. बरोबर. पण एक छोटीशी विश्रांती घेत आहोत. भेटूयात छोट्याशा ब्रेकनंतर. लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि आपण खास आज देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी लवंग लतिका आम्ही बनवतोय. मला आज तुम्ही हे सगळे करत असताना ना असं वाटत होतं की पण थोडीशी मदत करावी. आणि लहानपणीचं मला आठवतंय फराळ करायचा म्हटलं की घरामध्ये सगळ्या लहान मुलांना घेऊन आई आजी सगळेजण मिळून एकत्रित बसायचे. मग ते चकल्या वगैरे करणं किंवा तळण्याचं वगैरे लहान मुलांना द्यायचं नाही कारण ते गॅसशी संपर्क नको म्हणून. त्याच्यामध्ये सुद्धा ना तुम्हाला माझं घर आहे सांगलीला, तर आम्ही दामले आणि आमच्या शेजारी ट्विन बंगलो असल्या कारणामुळे तिथे आपटे म्हणून राहायचे. तर आपटे दामले आजही आमचे म्हणजे रक्ताची नाती जितकी दृढ नसतील तेवढी आमची शेजारची नाती घट्ट. आपटे दामल्यांचा एपिसोड पाहताय ना, नक्की पहा आणि तुमच्या गावच्या इतर लोकांनाही दाखवा नक्कीच. मध्ये आपण हे तळण झालेलं आहे, तर ज्या तळलेल्या आहेत त्या आपण काढून घेऊ. तर आपल्या लवंग लतिका तळून झालेल्या आहेत, ज्या आपण अशाच पाकामध्ये सोडणार आहोत. आता ह्या अशा पद्धतीने आपण पाकात सोडलेत आणि पाक हा जास्त करायचा कायम, जेणेकरून ती अख्खी लवंग लतिका जी आहे त्यात भिजावी, ही भिजली पाहिजे, बुडली पाहिजे. तर याला अशीच झाकून ठेवा. लवंग लतिका ही खुसखुशीत असते. पाकामध्ये घातल्यानंतर ती थोडीशी मऊ होते, पण त्याचा जो स्वाद आहे तो मात्र तसा. पण आता आपल्याला किती वेळ भिजत ठेवायची ती? जवळपास अर्धा तास तरी. अर्धा तास. हो बरोबर. तर मी मगाशी जसं सांगत होतो, कारण मध्ये मी थांबलं नाही तर लवंग लतिका जळली असती. तर आपटे दामले असे आमची दोन्ही कुटुंब होती. आमचे मुलांना सगळी कामं करायला लागायची, पण जी महत्वाची कामं, उदाहरणार्थ चकलीची भाजणी, ती तयार करणं, भाजणं, दळून आणणं आणि नंतर त्याचे मळणं, हे काम माझी आई आणि काकू, म्हणजे आपटे काकू, ह्या दोघीच करायच्या. आणि तिथं आम्हाला अजिबात एंट्री नव्हती. अनरसे करायचे असतील त्याचंही तसंच. अनरशाचं पीठ त्याला तर 1 आठवड्यापासून आधी तयारी करावी लागते, ते सुद्धा तसंच. या दोघी आम्हाला अजिबात तिकडे फिरकू द्यायच्या नाही. आणि आमचं काम कधी सुरू व्हायचं, सगळं झालं, तळणी एका साईडला तयार आहे, तिथं माझी सगळ्यात मोठी ताई बसायची आणि बाजूला आम्ही तिघं सोऱ्या घेऊन आम्ही चकल्या पाडायला बसायचो. आणि आमच्याकडे एकच काम, चकल्या पाडायच्या, ते चकलीचे ते कागदाचे तुकडे ते ताईकडे सुपूर्द करायचे आणि सोऱ्या जो आहे तो आईकडे द्यायचा आणि आई भरून द्यायची. आईचं काम एवढंच होतं की चकलीचा रिकाम्या सोऱ्या आला त्याच्यामध्ये पीठ भरून द्या आणि त्याला चकली पाडायला द्या, एवढंच काम होतं. मी म्हणतो मी स्वयंपाक करता करता गाणी वगैरे म्हणतो, कुठे ते माझ्यासाठीच आहे. ऐकायला आवडेल की तुम्ही लिहिता छान. चला तुमचे लेख आम्ही वाचूच, पण आता तुमचं गाणं ऐकवलं तर मजा येईल जरा दिवाळीच्या निमित्ताने. असंच एक कन्नड गाणं आहे. तर कन्नड गाणं का मी गातोय आता, कारण ते लहान मुलांच्या संदर्भात आहे. तुम्ही लहान मुलं आहात, आपल्या घरातली लहान मुलं आहेत आणि ती मुलं माझ्या देशाची, माझ्या नवीन समाजाची ही रत्न आहेत, असा अर्थ असणारं एक कन्नड गाणं. मी 7वीत होतो त्यावेळेला माझ्या संगीत शिक्षकांनी आमच्याकडनं हे रट्टा मारून पाठ करून घेतलं होतं. ह्याचा अर्थ मला आज तागायत माहीत नव्हता, अगदी परवा मला त्याचा अर्थ कळला आणि मी पण असाच पोपटपंची करत होतो. तर ते गाणं असं आहे, हो 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 चेलुविण आ मुद्दिन, चेलुविण मुद्दिन मಕ್ಕಳೇ, चेलुविण मुद्दिन मಕ್ಕಳೇ, मने मನೆಯ ಅಂಗಳತಿ, ಮನೆ ಮನೆಯ ಅಂಗಳತಿ, ಹರಳಿಳುವ ಹೀರುಗಡೆ, ನಾಡೆದಿನ ನಾಡೆದನು ನಡೆಸುವರು ಹೀರುಗಡೆ, ನಡೆಸುವರು ಹೀರುಗಡೆ, हो 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 चेलुविण हा मुद्दिन. वा वा वा, क्या बात आहे, वा वा, बहुत बढिया. तिसरी ओळ जी होती ना त्याचा अर्थ मला कळला.
बरं झालेलं आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊ. हा पदार्थ तुम्ही जो केलेला आहे हो, लवंग लतिका हा काही तासांमध्येच खावा लागतो की काही काळ राहतो? नाही नाही, हा खूप वेळ राहतो. आपण रवा भाजून घेतलेला आहे, खवा भाजून घेतलेला आहे आणि हे पूर्ण तळून नंतर पाकामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे खराब होण्याचा कुठलाही बरोबर, संबंध नाही. बरं. तर आता याच्यावर आपण हा पाक ओतून घेऊ. क्या बात आहे, वा. पाहायला जितकं आकर्षक वाटतंय तितकंच चवीलाही नक्कीच असणार आहे. हो हो. वा. त्याच्यानंतर आता तुमच्या हाताने तुम्ही याच्यावर एक केशराची काडी घातली तर तो सुफळ संपूर्ण होऊन जाईल. तर लवंग लतिका तयार आहे. दिवाळीच्या निमित्तानं या पारंपरिक पदार्थाकडे घेऊन जाण्यासाठी तुम्ही आमच्या किचनमध्ये आला त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा देखील. तुम्हाला आणि तुमच्या अशाच अजून काही वेगळ्या रेसिपीज आम्हाला पाहायला नक्कीच आवडतील. नक्की. नाही का? हो चालेल. चला तर मग तुम्हा सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. रुचिराच्या पुढच्या भागात नव्या शेफसह नव्या रेसिपीकडे तुम्हा सगळ्यांना घेऊन जाऊच. पण ही दिवाळी तुम्हा साऱ्यांना सुख समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या आरोग्याची जावो. पाहत रहा रुचिरा. शुभ दीपावली.